सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी तलाव परिसरामध्ये गेल्या 2 दिवसात 24 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 22 कावळे, 1 घार आणि 1 भारद्वाज पक्षी याचा मृत्यू झाला असून मात्र अद्याप महापालिका प्रशासन याबाबत दखल घेत नसल्याने प्राणीमित्रांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लूचं संकट गुंगावत असताना 2 दिवसात इतक्या पक्ष्यांचा मृत्यू झाला तरी महापालिका लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे महापालिका निद्रावस्थेत आहे का असा प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास यापुढे मृत पक्षी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात आणून टाकण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे। सोलापूर शहरात परवा गुरुवारी छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या जवळ जिथं बोटिंगचा स्पॉट आहे त्या ठिकाणी जवळपास 11 कावळे मेले होते, 1 ब्राह्मणी घार आणि 1 भारद्वाज पक्षी मेला होता। आज देखील त्या ठिकाणी 11 कावळे मरून पडलेले आहेत। जर कावळे का मृत्युमुखी पडतात याची माहिती घेतली असता असं दिसतं की त्यांना एकतर बर्ड फ्लू झाला असावा किंवा त्यांना काहीतरी विषबाधा झाली असावी। त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांनी सांगितलं की पोस्टमार्टममध्ये त्यांचं काहीतरी पोटात प्रॉब्लेम होता म्हणून, परंतु महापालिका या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्याने बघायला तयार नाही। आणि जर उद्या यामुळे बर्ड फ्लूचा जर धोका असेल आणि बर्ड फ्लू जर सोलापुरात पसरला तर तो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखं होणार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत की जर तुम्ही यावर काही उपाययोजना काही केली नाही तर जे पक्षी मृत्युमुखी पडतील त्यांची मृत शरीरं आम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या दालनात आणून टाकल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।